दयेचा सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे। मग विनंती माझी ही विनंती माझी तुला ही आस आहे। विनंती माझी तुला कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास आहे। या गावचं रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संत श्रेष्ठ गाडगे बाबा भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम जाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा भैरी केदारनाथ नाच मंडळ माझी नवीन शाखा मित्रांनो नवीन मुलं आहेत लहान आहेत सांभाळून घ्यावी अशी अपेक्षा तुमच्या चरणी व्यक्त करतोय। नवीन
आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक वेळ झालेला आहे खूप. एवढा वेळ थांबायची आम्हाला सवय नाही पहिल्या शक्तीवाल्यांना. तरी पण 12 वाजून गेलं बुवांचं वाजवतो मी. टेन्शन घ्यायचा कार्यक्रम नाही, काळजी नाही. लय लांब आले त्यांना लय त्रास नको पहिल्यांदाच म्हणायला. आम्ही देवाचं नामस्मरण करूया आपण. केलंय ते मी पहिल्यांदा, नाही तर म्हणतील बुवा पॉईंट करतील. मी केलंय म्हणायचं का. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ रजिस्टर आहे. सर्वात महत्वाची गोष्ट वाघिवरे कदमवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी. कदमवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 2024 यांच्या माध्यमातून ही मित्रांनो सेवेची संधी मला मिळालेली आहे. ह्याच पहिल्यांदा या वाघिवरे गावामध्ये या कदमवाडीमध्ये येण्याचा योग मला आलेला आहे. आणि मित्रांनो मी अनेक वेळा सांगत असतो की आजचा दिवस उद्याला नाही तुमचा, म्हणून आजच्या संधीचं सोनच करण्याचा माझा प्रयत्न असेल. फक्त तुमची साथ असू द्या, कार्यक्रम 1 नंबरच करून द्या. साथ असू द्या. लांज्यातला रेडा आणले जुजायला, रेडा लांज्यातला आणलेला आहे. रेडा ताप टिकून पडतो का नाही बघा बा. याची वाट बघत होतो मी 10 दिवस. चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो यांची वाट मी 10 दिवस पाहिली. आज शेवटच्या दिवशी तावडीला मला भेटलोय. वा 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 वा. आज तुमचा कार्यक्रम आहे चांगला, शब्दाची मर्यादा राखून करणार. माझ्या माय माऊल्यांची मान खाली जाणार नाही. बुवाना एकही शब्द अपशब्द बोलणार नाही, त्यांना आऊजाऊच करणार शेवटपर्यंत, हे पण सांगतो. पण मनोरंजन मात्र करून जाणार. कसं आहे ते ऐका. व्याघ्रेश्वर मंडळाचे आभार निश्चितपणे आहेत. या गावचे सरपंच, प्रथम नागरिक, या गावचे पोलीस पाटील, या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, सर्वांना मानाचा मुजरा करतो. कुणाची नावं घेत नाही जास्त, जेवढी येतील तशी घेतोय. काळजी नसावी, कारण वेळेचं बंधन आहे म्हणून म्हणा. कारण 50 मिनिटात सांगितलं मग अशी 50 मिनिटात आठवा. मी आल्यापासून 50 मिनिटं घालायला लावा. बरोबर 50 मिनिटात गोवाचा कार्यक्रमच करून जाणार आहे. पहिल्या बारीतच, दुसरी बारीसाठी वाट नाही बघायची. पहिल्या बारीतचा कार्यक्रम ऐका. फक्त विनंती बुवाना, त्यांनी प्रथा आहे, परंपरा आहे, प्रथेप्रमाणे त्यांनी त्यांचा लेखी विषय मी परवा त्यांना दिलाय. माझा तोच आहे, मी काय बदलत नाही. असं म्हणजे जसं माणूस कपडे बदलतो दिवसाला, असं आम्ही प्रश्न बदलत नाही. आमच्याकडे प्रथा आहे, जोपर्यंत प्रश्न फुटत नाही तोपर्यंत तोच प्रश्न द्यायचा. तुम्हाला परवा कालिदास मुलुंडला मी प्रश्न दिलाय, कालिदास हॉलला, तोच माझा आहे. तुमचा बदललाय मला माहिती आहे, तुम्ही घेऊन यायचा आहे. तुम्हाला जमत नसेल दुसऱ्याला कोणाला पाठवा, चालेल गर्दीत ना, पण आज तुम्ही घेऊन यायचा आहे. आज तुमचा कार्यक्रमच आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित या विभागातील, या पंचकोशीतील शक्तीवाले असू द्या, शक्तीवाले तर माझेच आहेत, सूर्यवाले पण असू द्या, जे शाहीर मंडळी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, सर्वांना या छोट्याशा कलावंताचा मानाचा मुद्रा आवर्जून नाम घेतो. श्री सूर्यवाले शाहीर कुंदनजी वनगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मित्रांनो, या गुहागर तालुक्यातील, या पट्ट्यातील एक कोहिनूर हिरा मित्रांनो, तो खाणीत लपलेला आहे. बरेच दिवस त्याची तराश कोणाला अजून जमलेली नाही. पण बुवांना अभिमान नाही, गर्व नाही. माझे मित्र सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विनयजी तांबे यांना सुद्धा मला मुद्रा करतो. त्याचप्रमाणे प्रफुल्लजी लिंगायत या साऊंड क्षेत्रातील एक परिचित नाव आहे, अपरिचित आता राहिलं नाही. आणि त्याच नावाने त्यांना संबोधणार आहे पापेदादा गडशी. जाणून बुजून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहे. मुद्दामून त्यालाही मानाचा मुद्रा. सचिनजी साळवी दादा, आमचे मित्र बरीचशी मंडळी आलेले आहेत. खास दादा गाव कुठलं? संगमेश्वर, निवे, तुळसीतून. काय गरज आहे हो, यांना काय 5 रुपये मी पेट्रोलला देणार नाही. पण काय बघा ना, शक्तीतुऱ्याची आवड, फक्त सचिन बुवाची आवड. बुवाची पण आहे, नाही असं नाही, थोडीफार नाही असं नाही. आज कुठून आले बघा ही मंडळी, बरीचशी लांबून आलेली आहे. जास्त वेळ घेत नाही, कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय दिला बुवाने दिली काय?
लगेच लगेच घेतोय लगेच. फक्त तुमची बघा पेशन्स ठेवा, फक्त थोडीशी मजा मस्तपैकी करून जाईल, काळजी करायची नाही. पैसे घेतलाय प्रॉपर वसूल करून जाणार आज, तेवढे काळजी नाही करायची. खरं बघा, संगीतकार वाद्यकार थोडक्यात ओळख तुम्हाला तर माहिती आहे ना, नेहमी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहताय ऐकताय, मला माहिती आहे. तुम्ही अनुभव पण सोडून माझं बघतो, मला माहिती आहे. दुसरी बारी माझी असेल बघतात ते, हेच नवं कोकणातले अनेक शाहीर बघतात सचिन भाऊ काय बोलला आणि मग त्याला उत्तर काय द्यायचं दुसऱ्या बारीला, बारीक शरीफ माझी बारीक सोडून हे बघतात. तर मग तसं मी अनेक वेळा सांगत असतो, माझे वाद्यकार माझे संगीतकार तुम्हाला सर्वांच्या परिचयाचे आहेत. पुन्हा एकदा थोडक्यात ओळख आणि कार्यक्रमाची सुरुवात करतोय. माझे डोंकीपट्टू तुम्हाला सर्वांच्या परिचयाचे आहेत. गेले अनेक वर्ष मित्रांनो मला ही सेवा देत आहे आणि आजही या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. आशिष पेडामकर सुतारांची डोंकी पुन्हा एकदा खानांना, पुन्हा एकदा त्यांच्या जोडीला आज शुभम सुतार नाही तरी सुद्धा ज्यानं आशिषच्या अनुपस्थितीमध्ये ज्यानं माझ्या सगळ्या मुंबईच्या थिएटरच्या बाऱ्या काढल्या अपूर्व झाडेकर मदतीला आहे. आणि त्यानंतर आजच्या दिवसाचे बड्डे बॉय, आज ज्यांचा वाढदिवस आहे या ठिकाणी माझे व्याजे मास्टर, ज्यांनी माझ्या अनेक कॅसेटला माझ्या अनेक गाण्याला संगीतबद्ध मित्रांनो केलेला आहे. असा माझा संगीतकार, ज्याला स्वराचे ज्ञान आहे असा माझा संगीतकार सागर कांबळे या ठिकाणी मला बँजोला साथ करताय. त्याचप्रमाणे माझे कीबोर्ड मास्टर प्रभाकर दादा मनवर. प्रभाकर दादा तुम्हाला दुहेरी भूमिका, आमची गाडी तुम्ही जशी आणले तशी तुम्हाला न्यायची आहे आणि आज माझी नौका सुद्धा कीबोर्डची तुम्हाला किनारी लावायची आहे. माझे कीबोर्ड मास्टर प्रभाकर दादा मनवर आणि अफ्रपाळ मास्टर यांचं दोघांचं चॅनल आहे. प्रभाकर दादांचं नाही, ते मधल्यामध्ये आपलं गरीब काय हो, इकडं हे सागर कांबळे हे कांबळ्यांचा आणि हे रुपेश शेलार माझे अफ्रपाळ मास्टर, या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने आज या गणरायाला स्मरण करून कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे का गुरुला भी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. शेर वेगळ्या रागातला आहे, स्तवन वेगळ्या रागातली गाता हे म्हणून मुद्दाम सांगतो, बोला काय नाही त्यातलं. चालू असो. सोडून माझी साथ
आईच्या आठवणीची मनी ठिकणी पेटली आता पुढचं तुम्हाला सगळं ठाऊक आहे आज सोमवार आहे काल गेला तुम्ही सण साजरा मला माहिती आहे ऐका आज म्हणजे आला मंगळवार मंगळवार पाच झाला काय करायचं बुधवारी बघू घ्या घ्या केली तुझी आरास कदमवाडीच्या मंडळाने जेव्हा मला कार्यक्रम दिला मला म्हटले हो आमचं छोटा मंडळ आहे पण जेव्हा कमानीमधनं आज शिरलो तेव्हा डोळं उघडलं आमचं हो म्हटलं आपल्या तोंडाने बरोबर आहे आपल्या तोंडाने काय करायचं मोठेपणा जगाने सांगितलं पाहिजे जगाने सांगितलं पाहिजे मी म्हणून काय की मट्टा बुवा माझी लाल करा असं नाही चालत ऐका मला सांगितलं पाहिजे वा आपला छोटा मंडळ आहे मी आतमध्ये शिरलो बाई काय म्हणजे तिकडून रस्त्यापासून अगदी लागली असं म्हणून केली तुझी आरास आज या कदमवाडीने या वाघिवरे गावातल्या या बाल गोपाळांनी 10 दिवस यथाशक्ती तुझी सेवा केली शकराया काय म्हणायचं उद्या विसर्जन म्हणायचं आहे काय केली तुझी आरास जीवनावनी खास येली वाकडी केली असेल चूक भूल करणाऱ्या क्षमा केली तुझी आरास जीवनावनी खास या वाघीवरे गावाची काय सांगू महती या वाघीवरे गावाची काय वर्णू महती कशी वर्णू मी पहिल्यांदाच आलो कोणी सांगितली पण नाही कोणाला विचारली पण नाही ऐका केली तुझी आरास जीवनावणी या खास या वाघीवरे गावाची कशी वर्णू महती राजा आमचा कदमवाडीचा कुणाला विचारून नाही मग सचिन बुवाची लेखणी पण लाखात राजा आमच्या कदमवाडीचा हा लाडाचा गणपती मंडळ स्थापन झालं 2004 पासून 2000 मराठी 25 वर्ष मंडळ राहत झाले म्हणायचं आहे काय सुख दुःखासाठी
दुःखासाठी देव आहे धावणारा, सुख दुःखासाठी देव आहे धावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा, सुख दुःखासाठी देव आहे धावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा, दुःखी कष्टितांच्या नवसान पावणारा. राजाचा देवीन हरे नैतले पान, राजाचा देवीन हरे नैतले पान, हरी विश्वाचा यज्ञ सिद्धीचा पती, हरी विश्वाचा यज्ञ सिद्धीचा पती. राजा आमचा हो राजा आमचा कदमवाडीचा, राजा आमचा देव राजा आमचा कदमवाडीचा, लाडाचा गणपती राजा आमचा कदमवाडीचा, लाडाचा गणपती राजा आमचा कदमवाडीचा, लाडाचा गणपती राजा आमचा कदमवाडीचा, लाडाचा गणपती. आणि म्हणून हे गणराया, यथाशक्ती गेले 25 वर्ष चूक खूप झाली असेल, मनोभावे तुझी सेवा केली म्हणून म्हणायचं आहे का. सुखी देव आणि सुखी देव कदमवाडी वाघिवरे गाव, सुखी देव ही कदमवाडी वाघिवरे गाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव. सुखी देव ही कदमवाडी वाघिवरे गाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव, प्रत्येकाच्या ओठी आहे देवा तुझे नाव. तुझ्याच हाती सत्ता तुझा कन्ना करवीता, आहे तुझ्या हाती सत्ता तुझा कन्ना करवीता, सदा सोबतीला तुझ्या शारदा सती, सदा सोबतीला तुझ्या शारदा सती. आधी माझ्या श्रेष्ठ सभानामध्ये शाहीर लक्ष असू द्या, तुम्हाला आज पळायला संधी नाही, सगळ्या वाटा बाजूला मी तुमच्या आज्ञा ऐकलं. आधी माया श्रेष्ठ केले सदा सोबतीला तुझ्या शारदा सती, ऋषी सिद्धीचा पती म्हणतोय कसा गायला लावले, पण आधी माया माझे श्रेष्ठ केले विषय काय. आधी तुझ्या होती सत्ता तुझं करता करवीता, सदा सोबतीला तुझ्या शारदा सती, और सदा सोबतीला तुझ्या शारदा सती. राजा कदमवाडीचा, देवाचा कदमवाडीचा, लाडाचा गणपती राजा कदमवाडीचा, लाडाचा गणपती राजा कदमवाडीचा.
आमची प्रत्येक गाणी 3 अंतरीची असतात, 4 अंतरी, पण तेवढा वेळ नाही गायला तेवढा देतो. योगेश खांडेकर पाखर शेठ युवा संघटना यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. मिलिंद कदम दादांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. सुजित कदम, अजित कदम, वा वा वा, सगळेच कदम. मी सचिन कदम, वा वा, सुजित कदम, अजित कदम, मी सचिन कदम. आज कार्यक्रम रंगतदार. काय काय करायचे? 200 रुपये आले बघा. अमोल दादा कदम, तुमचं नाव घ्यायचं राहून गेले, चुकून बरीचशी मंडळी शिवा भावाची आहे बघा. एक अंतर राहिला. सरमेश तुषार कदमवाडीचं राजाचं नाव पुन्हा एकदा म्हणतात. एक मुकडा ठेवलाय तुमच्याकडे अंतरावची. थांबा फक्त किस्सा ढिला करून ठेवा. सचिन बुवा इकडं उभा आहे. 200 आले ना, 200 जेवढं येतात तेवढं सांगा. ऐका. पाठीमागे आमच्या पाठीमागे, अरे पाठीमागे सदा आमच्या तूच उभा राही. विनंती ही करतो गणराया तुझ्या पायी. वाटतो तुझा हेवा म्हणूनच ही करतो सेवा. सचिन शाहिराच्या मिळवते जीवनाला गती. तुझ्या पहिल्यांदा दर्शनाला आलोय, मग माझ्याही जीवनाला थोडी गती दे. यांच्या 25 वर्ष माझ्या सुद्धा दे. या सचिन शाहिराच्या मिळू दे जीवनाला गती. अहो राजा आमचा कदमांचा आहे ना, कदमवाडीचा आहे. अभिमान आणखी डबल आहे. मी पण कदम आहे. कर्तव्य दक्ष मराठा. कर्तव्य दक्ष मराठा. राजा आमचा कदमवाडीचा, हा लाडाचा नवसाचा गणपती. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा. गुरुवर्य गुणाजी रामाजी विष्णू परशुराम भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा. छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा. या माझ्या गाववाल्यांची, या कदमवाडीची, या वाघिवरे गावाची सर्वांची श्रद्धा आहे. आणि या श्रद्धेपोटी तुम्ही दिलेलं जे बक्षीस आहे किंवा तुम्ही दिलेलं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, तो मोठ्या मनानं तो लाख मोलायचा आहे मित्रांनो. आज पहिल्यांदा आलं आणि म्हणून गण सादर करतोय. गण मी आज वेगळा आला होता, जरासा म्हणजे थोडासा वेगळा होता, म्हणून सादर करूया. पण नको, माझ्या माय माऊल्या आहेत. आज तुम्हाला लई त्रास देत नाही गणापासून, जो लई व्हायचा ती म्हणून गण. मी माझ्या आवाजात अजून गेलं नाही, रेकॉर्ड करून द्या पोरांनो. लिहिला होता मी
पण त्या दिवशी आवाजाला साथ दिली नाही. मग ऋषिकेश आपला शिष्य आहे, त्याने गायलाय गण सुंदर, बऱ्यापैकी प्रयत्न केलाय, सुंदर गायलाय गण. फक्त माझा आहे तर माझ्या पद्धतीने त्या दिवशी कार्यक्रम माझाच होता, पण तो मला नाही करता आला, माझ्या पद्धतीने साथ नाही दिली म्हणा, किंवा कार्यक्रम सतत होते त्याच्यामुळे थोडंसं मला नाही मिळालं ते करता, म्हणून तो गण आज या ठिकाणी तुमच्यासमोर सादर करतोय. उद्या गणपती बाप्पा जाणार आहे, निश्चितपणे विसर्जनाचा गण मी आणला होता, पण तो घेत नाही. आता तो गेलेला नाही, मला माहिती आहे युट्यूबला, तरी पण तो घेत नाही. मी त्याच्या ऐवजी वेगळं गाणं मगाशी मी ज्यावेळेस बक्षीस समारंभ या ठिकाणी सत्कार समारंभ चालू होता तेव्हा सरांचं एक भाषण चालू होतं, मी आवर्जून ते ऐकलंय. गुड टच अँड बॅड टच मधला पूर्ण अर्थ जी घटना घडली. 3.5 वर्षाची मुलगी, मी गाणं सुंदर लिहिलेलं आहे, गाणं चाललंय माझं चांगलं, म्हणजे पैशासाठी नाही म्हणत आहे, पण तो विषय मी सुंदर मांडला याच्यामध्ये. तुम्ही घेणार दुसरा बरे फक्त गण आहे, आता काय म्हणायचं नको आहे तुला. हो गणरायाच्या आगमनाची, या गणेशाच्या आगमनाची प्रत्येक जण मजा लुटीत आहे. तयाचा भक्तिसागर हा गंध कुटीत आहे. बाळ गौरीचा दिसाया गुटगुटीत आहे. अहो या विश्वाची चावी माझ्या श्री गणरायाच्या मुठीत आहे. तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, नमत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी. अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगलमूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं हा पान फुलच्या गुन्ह्या. माझ्या आवडतीचा नाही अंदाज, लय गाणी लिहित नाही, लय दिलेत, लय गुन्हा म्हणतो भेटला जावा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. लय गाणी दिले पण गण कसा आहे बघा. याच्यात पण आधी माझ्या श्रेष्ठ शाहीर, तुम्ही लांजात आलो, गांजा मारायचा नाही, तुमचा तालुका असेल लांजा, आज जर गांजा मारून आलो तर हा पोस्ट मास्टर तुमचा पोस्टमार्टम करणार, लक्षात ठेवा. तुम्हालाच म्हणतोय, तुम्हाला म्हणतोय. तुमची लय वाट बघत होतो मी, गणपती भेटलो ना मला, आज सगळा कार्यक्रम तुमचा करणार बरोबर. थोडा घेतो ऐका. गण पायात वाळा आणि गळ्यात माळा, पायात माळा, पायात वाळा, गळ्यात माळा, शोभते दुर्वा फुलाची. पायात वाळा आणि गळ्यात माळा, अहो शोभते दुर्वा फुलाची. मूर्ती बनवली ही मळाची, मूर्ती बनवली ही मळाची, गौराईन गणेश बाळाची. पायात वाळा आणि गळ्यात माळा, पायात वाळा गळ्यात माळा, शोभते दुर्वा फुलाची. पायात वाळा गळ्यात माळा, शोभते दुर्वा फुलाची. मूर्ती बनविली ही माळाची, गौराईन गणेश बाळाची. बनविली मूर्ती माळाची, गौराईन गणेश बाळाची. गणेश
दिला पुत्राचा हो भगवान पुत्राचा हो भगवान पुत्राचा हो भगवान नाम सोडा मोठे उदर सुपाय वडे ठेकाण सुपाय वडे ठेकाण सुपाय वडे ठेकाण नमोदराला त्या मोरेश्वराला नमोदराला मोरेश्वराला कावड मोदक फळाची नमोदराला मोरेश्वराला कावड मोदक फळाची मूर्ती बनविली ही मळाची मूर्ती बनविली ही मळाची गौराई गणेश महाराजी बनविली मूर्ती मळाची गौराई गणेश महाराजी बनविली मूर्ती महाराजी गौराई गणेश महाराजी बनविली मूर्ती महाराजी गौराई गणेश महाराजी घेतो घेतो तुम्ही फक्त खिसा ढिला करून ठेवा मी उभा काय काळजी करू नका नाही का बक्षीस आहे हो 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 दिले दिले
Yes, sir. I know that. तुमचं घेतलंय नवरत्न प्रशांत नवरत्न दादाच्या माध्यमातून 200 आले. दादा 14 बाऱ्या पाहिल्या आहेत. मला सांगून गेला विश्वास ते खरी गोष्ट असेल, नाही मिळणार नाही, त्याचं खोटं बोलणार नाही. आणि माझा तुमचे विश्वास पण आहे, मला तुमचे विश्वास आहे. विश्वास गमरे दादांच्या माध्यमातून 200 आले. संदेश कदम, संतोष कदम, मनीषा कदम यांच्या माध्यमातून 300 आले. आणि मंगेश उंडरे, मंगेश उदे 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 उंडे ना उंडे उंडे संगमेश्वर कुठे आहे हात वर करा. यस सर, तुम्ही बरोबर आम्हाला कॅचअप करून नाही आज रात्री. हा दोघांना करा. पण माझी पहिली नाही आली तर पण बुवाची दुसरी बारी सकाळी हागायच्या जायच्या आत आणि यांचा 12 वर्षात टाका गाडीन मी, कारण मला माहिती असतं दुसऱ्या बारीत काही बोलता तो काही बोलत माहिती शक्तीवाल्याची बारी नसते. आज बुवा तुम्हाला अशी कात्रीत पकडणार, तुम्हाला सुटाय जागा नाही, सगळ्या वाटा बाजूला भेटतो. मी सांगतो तुम्हाला कुठं पळायला चान्स नाही देणार. बघा तुम्हालाच म्हणतोय अजूनपर्यंत पळणं लक्ष ठेवा, शब्द जाईल मला घसरल, लक्ष ठेवा. बक्षीस आहे. सन्माननीय अध्यक्ष आहेत कार्याध्यक्ष दिलीप बाबाजी कदम, मुख्य कार्यवाह सुभाष जोडो भेगडे मुंबई शाखा, सन्माननीय अध्यक्ष बाबाजी रामचंद्र कदम, सचिव किरण पांडुरंग कदम, उपाध्यक्ष तुकाराम कालू कदम, खजिनदार विजय यशवंत भेगडे, उपसचिव राकेश सीताराम कदम, उपखजिनदार सुभाष कृष्णा कदम, हिशोब तपासणी संदीप बाबाजी कदम, पुणे शाखा. वा अटक करा हो, पुण्यात पुणे शाखेचे पण अध्यक्ष आहेत, मुंबई शाखेचे पण आहेत, ग्राम विकास मंडळ पण आहे. संतोष पांडुरंग कदम, सचिव सचिन शंकर कदम. वा फक्त सचिन सखाराम कदम आणि हे सचिन शंकर कदम. यस कदम. खजिनदार अनंत अमृत कदम, ग्रामीण शाखा गोपाळ धोंडू कदम, सन्माननीय अध्यक्ष सचिव प्रमोद शांताराम कदम, खजिनदार शंकर विठोबा कदम, व्याघ्रेश्वर महिला मंडळ, सन्माननीय अध्यक्षा सौ सुलोचना ताई सुनील कदम, सन्माननीय सचिव जानवी अनंत कदम आणि खजिनदार श्रीमती शेवंती लक्ष्मण कदम. सर्वांना मानाचा मुजरा आणि माझ्या मायमावल्यांचा, माझ्या सर्व हिंदू देवी देवतांचा आदर राखून गवळण कशी पण बुवाला टिचली थोडीशी हात. मजा कुठे येते जेव्हा रेडा झोचणारा असेल ना, तो मजा. टाप टेकून पडणाऱ्या रेड्याला मजा येत नाही आणि मेलेल्याला मी मारत नाही. मेलेल्याला मारत नाही. ती गवळणी दिल्या. बोला तुमचा काय तो इकडे हा करून घ्या. आम्हाला वाटलं तुम्ही आमच्याकडे जाता, आम्हाला इकडे अजूनपर्यंत सगळा विषय झाला ऐका. गवळण देतोय हा सिटी पब्लिक मध्ये द्या. हा खाली त्याच्या गवळण नवीन. पण मी यांना असं बोलत नाही कधी. बघा मेंगावर किती बोट ठेवायचं, किती वेळा बोट ठेवायचं मेंगावर माणसाच्या, ती मला पटत मोठी थांबा बरोबर. एवढा कोण तरी या अक्षयला कामाला आहे, सगळं पाहिजे. बाबा विहान तुझ्या 200 आले. सचिन दादा साळवी दादांच्या माध्यमातून. आणि मी व्हायचा तुझ्यापेक्षा मोठा आहे म्हणून मला मोठ्या नोट्या आल्या. 2 500 1000 देत होते ना, टेन्शन नको आहे का. बघा बरं, मी यांना बऱ्याच वेळा गवळून दिल्या, पण वर्मा बोट ठेवायचं नाही. आज बुवा बोलले निश्चितपणे दुसऱ्या बाजूला 2-3 काटकुला चालले, दुकान जाग्यावर काढणार आहे, लांजात जाऊन देणार नाही, काळजी नाही करायची. कालीच्या यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो
तुला सांगून पटत गाणं वळण दिले ना मी जी पोरं माझी युट्यूबला बघताय कार्यक्रम त्याला माहिती आहे सचिन भाऊ कसा बोलतो वर्मा शिव बोलत नाही आपला वार डायरेक्ट म्हणजे आपला वार असा इकडे इकडं म्हणजे पायावर असा कुठं नाही आपला डायरेक्ट जिवारीवर असतो जिवारी वार दमातच टाकतो बार दमात बार म्हणजे डुकर जागा वाढवा दमात बार पडलेला डुकर जायत नाही कुठं लक्षात द्या असा मार्ग पुढे इकडे तिकडे लागलेला ना पायावर बियावर असा कुठं मुसकुडीला लागलेला असा तो पडतो पण धमात बार जो टाकतो ना धमात कारण नावच आमचा कदम जरा नावातच दम काढला होतं नावातच दम म्हणून ना मी दमात टाकतो बार कसं लागला अरे अरे हरी कोणा करू नको चोरी तुला सांगून पटत गाणा तुला सांगून पटत गाणा मैया लंगड्याचा मोडलाय पाय या लंगड्याचा मोडलाय पाय या लंगड्याचा मोडलाय पाय तसा तुझा मोडाया पाहिजे आणि मला बोलायचं आहे माझी भेट जळते नुसती जळते त्यांना बोलणार आहे मी थांबा जरा गळ नव्हते माझी फक्त गळ आहे का नवीन गोर रसाचे विषय फार तुम्ही ऐकले असाल आज जरा वेगळा विषय आलाय बघा साधा आहे लय बोलायला लागणार का नाही करून लय लांबणार आहे बुवा लय लगेच लागू तर पळायचं इथं पहिल्या वारीत असं नको व्हायला म्हणून चांगला विषय देतोय माय मौल्यांचा आदर राखून हिंदू देवदेवतांचा आदर राखून आपली संस्कृती आहे बाबा आपली संस्कृती आहे कुठलंही शुभ कार्य जर करायचं असेल तर गोमूत्र आपण घरामध्ये शिंपडतो आपण त्याला पवित्र मानतो म्हणायचं का बघा असा विषय मला तरी वाटत नाही माझ्या हयातीत तरी मी कुठल्या शक्तीतुरेच्या बुवाकडनं ऐकलेला नाही जरा वेगळा विषय आहे कसा आहे तो ऐकतो काय म्हणतो रिक्षानं बसले टॅक्सीनं बसले कितींदा बसले बोटी मधी वा लिवली वा काय म्हणताय का नंद किशोर वसुदेवाचा पोर नंद किशोर वसुदेवाचा पोर अहो जन्माची आच्या काळभूत जन्म झाल्यापासून याच्या जन्माची जी गाळणभूत झाले कंसाने पुढे केला 7 पोरं मारला 8वा हा काना याला आपण गोकुळात आणून सोडला आणि मग इथून त्याची गाळणभूत सुरू झाली तरी पण काय कंस त्याच्या पाठ सोडायला तयार नाही अनेक राक्षसांना पाठवलं पुन्हा पण आली होती तुझाही वध केला अजून काय याची शुक्ल कष्ट जायला तयार नाही अशा घोडणी म्हणतात काय देणार आहे का नंद किशोर वसुदेवाचा पोर अहो जन्माची आच्या गाळणभूत जन्माची याच्या गाळणभूत झालेली आहे सगळं भूत झालेलं आहे जन्म पण तसा झाला कारागृहात झाला 12 वाजता दरवाजे आपोआप टाळे उघडले सगळ्यांना कथा माहिती आपण का तो पाळला आहे का नंद किशोर वसुदेवाचा पोर अहो जन्माची याच्या गाळणभूत लय हाय आगाव हे बेनभूत गवळणी म्हणताय लय हाय आगाव हे बेनभूत पियाला मागतय रोज गोमूत्र पियाला मागतो हा 12
कृष्णाच्या बापाकडून 9 लाख गाया नंदाकडून असा पुरावा 9 लाख गाया गोमूत्र पियाला आपण पवित्र मानतो ज्याच्याशिवाय आपल्या घरातलं कुठलं शुभ कार्य होत नाही. शुभ कार्य जर असेल सारवण सुरवण करून आपण घरात गोमूत्र शेपूट मित्रांनो एखादा शुभ कार्य करतो म्हणून म्हणायचा एवढाच फक्त कोल्हापुराला देत्या बस. ह्याच्यातच समजायचं शाहीर जर इकडं तिकडं घुसाल तर आज तुमचा एनकाउंटर आहे. सचिन बुवा म्हणतात ना हे लक्षात ठेवा. आज देणार आहे ते थोडंसं गवळण घेतो आणि मग देतो. किशोर वसुदेवाचा जगमतियाच्या गळभूत नाही हाय आगोगी भूत नाही हाय आगोगी भूत पियाला मागते रसभूत नाही हाय आगोगी भूत पियाला मागते रसभूत पियाला मागते रसभूत नाही हाय आगोगी भूत पियाला मागते यशोदा सख्खी आई नाही यायची म्हणून बळीरामाची सख्खी आई बळीरामाच्या आई त्या यशोदेबाईनं कौतळलं आपल्या बाहुत. जरी लोकांचा जरी यशोदेचा वसुदेव आणि देवकीचा मुलगा असला तरी यशोदेनं आपल्या बाहूमध्ये आपल्या दोन्ही हातामध्ये त्याला कौतळलं म्हणून म्हणतो. बळीरामाच्या आईनं यशोदेबाईनं कौतळलं आपल्या बाहुत. लय आगाऊ हाय देव भूत आगाऊ हाय देव भूत आगाऊ हाय देव भूत पियाला मागते रसभूत आगाऊ हाय देव भूत पियाला मागते रसभूत पियाला मागते रसभूत पियाला मागते रसभूत.
प्रश्न बघू दे. काय लागलं ऐका. पिसा नाही साला काढतो. पिसा काय कोंबडीची काढतात. साला बोकडाची काढतात. साला म्हणजे बोकडाची काढतात त्याला. पिसा कोंबडीची काढतात. बोला मला पिसा काढा पण मी याची साला काढणार. ऐका कशी परत माझा शीट लावून लगेच गडी झालाय थोडा कड कसा माझलाय हा बोकड. साला काढणार ठेवलाय. आता मारतो मोठी आकड सौंगड्यांवर याची पकड. सचिन सारखा नाही तो पडका नंदाचा लाडका नंदाचा हा लाडका पुत्र लय हाया नवही बेन भूत. साधा भूत नाही वांग्या भूत आहे. वांग्या भूत यांना फक्त वटणी आम्ही जाणू शकतो आहे का. श्रीधरी रवळला प्रसन्न बुवा तुम्हाला सुद्धा मानाचा मुद्रा. मूळ बापुरे गेले घराणे यांचे गाणा. दौलत शंकर यांचे गाणा. विवाशंकर यांचे गाणा. नारायण गुरव यांचे गाणा. भानू तुकाराम झिमणे यांचे गाणा. यांचे बाबा आता यांचा पोस्टमॉर्टम कसा करत होतो बघा. देवेंद्र भानू झिमन सह शुभम झिमन बुवांचे चिरंजीव प्रश्नकर्ता शाहीर देवेंद्र झिमन. शाखा सोनगाई नृत्यकला पथक तांबेवाडी. ही पण भाड्यानातली बुवाने आज शाखा असो जवळच्या म्हणून घेतली असू द्या. माझे तांबे बुवा कसं पण असू द्या. पण बुवा तुमच्या पण शाखेला कशी पण असू द्या. माझे मी काय पाहिलेलं नाही. माझ्या विरोधात तुम्ही इंद्रांना असं घातलं. पोरं लहान अशी मोठी झाली असतील. मला काय माहिती का तुमची शाखा नवीन आहे जुनी आहे. त्यांना सुद्धा शुभेच्छा. बुवांचे कलाकार संगीतकार वाद्यकार सगळ्यांना शुभेच्छा. फक्त बुवाला नाही शुभेच्छा देणार ऐका का नाही देणार. प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांना प्रश्न काय बघा. लसूण बुवा तुम्हाला देतो बसून. प्रश्न बघा. लसूण ही पूर्वजन्माची कोण. तिचं नाव काय आणि ती भूतळावर येण्याचे कारण. कोणचा प्रश्न ऐका पोरांनो आवर्जून ऐका. मुद्दाम सांगतो. यांची खुर्ची बसायची पालिका आली माहिती का. हे आणि यांचं बाबा हे रंगमंचावर खोटं बोलणारे सांगतो. गणरायाच्या समोर सांगतो. मी तुम्हाला शाप देणार नाही. तुम्हाला शिव्या देणार नाही. ही रंगभूमी आहे मला शाहीर हा न्याय करीन. मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर 4 वेळा दिलं. शूर्पणखा ही कलियुगामध्ये कोणत्या रूपात वावरते. एकदा नाही मोदी, दोनदा नाही, तीनदा नाही, 4 वेळा. झिंग्यानाडी बुवा शेट म्हणतो माझा उत्तरच नाही. म्हणतो. शेवटीला 1 तारखेची रेकॉर्डिंग आहे गोवळमधली राजापुरातली. त्यांना शेवटीला सांगितलं म्हटलं 2 समाजात वादंग नको म्हणून तरी सुद्धा त्यांना सांगितलं. गुरु शुक्राचार्य दानवांचे गुरु शुक्राचार्य यांनी शूर्पणखेला घेऊन गेले. आत्ताचं मक्का मदिना एवढंही स्पष्ट करून सांगितलं. तिथंही शिवलिंग आहे. तिथंही आजही अशी आख्यायिका आहे. जर एका हिंदूने तिथं जर गंगाजल शिंपडलं तर ती संपूर्ण दानवजात नष्ट होईल अशी एक आख्यायिका मी वाचलेली आहे. सांगितलं त्यांना म्हटलं आत्ताच्या मुसलमानांच्या बायकाच्या फिरतात एवढा बोलून सांगितला विषय तरी मला नाही म्हटले. 4 वेळा नाही म्हटले. आणि शेवटीला परवा राजेश दिगंबरवर बारी गेली हे जोडी मिळवायसाठी. त्याच्याबरोबर प्रश्न तोच मान्य केली. तोच माझ्याच घरात आले. म्हणजे किती. आणि बघा मित्रांनो म्हणजे न्याय प्रकृती न्याय निसर्ग न्याय किंवा नियती न्याय कसा करते. माझ्याच बारीवर जे कालिदास मुलुंडला बारी झाली त्या दिवशी बुवा पहिल्यांदा खुर्ची बसायची पाळी आली यांची. म्हणजे ही नियती न्याय करते. रंगभूमी न्याय करते. झोपाल काही दिवसात झोपाल असंच काय होतं. शाप झोपाल. तुम्ही सत्य सांगायचा हा विषय. इथं रंगमंच आहे. माझी रंगभूमी आहे. गणराया साक्षीला आहे. तुम्हाला 4 वेळा उत्तर दिलं तुम्ही झिंगा काढला. फक्त तुम्ही बोलला असतात ना शाहीर की तुम्ही माझ्या उत्तराच्या जवळ आहे. तुम्ही प्रयत्न केला पण हा माणूस मान्यच करायला तयार नाही. पण हा ह्याच्यापेक्षा याचा बापूस याचा लयला पाड ह्याच्यापेक्षा जेवणा बसून नाही म्हणतो. जेवणा बसलेला आहे. त्यांना बोलणार नाही आजार तुला करत नाही. पण बघा जेवणा बसले. आपण म्हटलं बुवा मी उत्तर मी बुवा दिले बरोबर. काय नाही बुवा म्हणतात तुमचं उत्तर बरोबर. आणि 4 महिन्याला बरोबर
तेच उत्तर सेम उत्तर, फक्त जोडी जमा आली. आता ह्याचा चालत नाही शिक्का, आता हे जमलंय यांचा शिक्का चालत ना, म्हणून तेच उत्तर सेम उत्तर. फक्त मला बोलले असतं मला समाधान वाटलं असतं. एवढा अभ्यास केला, एवढी जीभ जडवली, एवढी चर्चा केली, एवढे ग्रंथ उलटले, तर मला समाधान वाटलं असतं की बुवा तुम्ही उत्तराच्या जवळ पोहोचलाय. 4 कार्यक्रमात हा माणूस सांगायचा नाही हो, म्हणून ही पाळी येण्याची खुर्ची बसायची. अजून बघा, मी तुम्हाला शाप देणार नाही, मी काय म्हणणार ते रंगभूमी तुम्ही ते बघून घ्या. मी तुम्हाला म्हणणार नाही माझाच मोठे माझी लाल करा, म्हणणार नाही. पण तुम्हाला 4 वेळा उत्तर दिलंय, त्याची रेकॉर्डिंग आहे, पुरावे आहेत, त्याचे पुरावे आहेत. मी खोटं बोलत असेल तर माझी जीभ झडत. काय म्हणतोय, शेवटची बारी असेल या वाघिवरे गावात माझी, आणि हा जर खोटा बोलला असेल, त्याची कर्माची फला तू हो. 4 वेळा उत्तर दिलंय मौली त्याने, 4 वेळा. गाणं पण आणलंय तसं, दुसऱ्या बारीत घेणार. काय बोलताय तर बघतो किती चिंगाय लढवत आहे ना, पहिल्या बारीत उत्तर देतो, उत्तर देणार बरोबर, बरोबर गाण्याला गाणं, विषय पाण्याला भाग, उत्तराला उत्तर देत चालणार. आज पहिल्यांदा विषय 4 वेळा बारी. मित्रांनो, माझ्या जी बारी बघतायत मित्र, सगळे माझी मंडळी, त्यांना माहिती आहे, नाही तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ठेवले अजून कापून, मी अजून ठेवले तशीच. किती खोटं बोलायचं रंगमंचावर बुवा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही. कला जाते कला, रंगमंचावर जो खोटा बोलतो ना त्याची कला जाते, कला. त्यामुळे मी तुम्हाला शाप द्यायला पाहून आलो नाही. तुमचा कर्म तुमच्याची, माझा माझ्याची. म्हणून बक्षिसालय थांबा. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ महिला मंडळाकडून खास बक्षीस आहे. वा 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 वा. महिलांचा नंबर पहिला. लेट आला, असू द्या, लेट आले. 501 रुपयांचं पारितोषिक मंगेश कुंडे, गाव बांगलेश्वर, काढांच्या माध्यमातून 200 रुपये आले. महिला मंडळाच्या माध्यमातून 500 आलेले आहेत. 500च्या 500 दुसऱ्या बारीपर्यंत वसूल करून जाणार. टेन्शन घ्यायचं काम ऐका. शेवटचं गाणं वाणी आणि यांचं विश्लेषण मागायचं त्यांच्याकडे. कसा चिंकवाला का नाही म्हटलं किंवा जवळ आला म्हणून असं पण का नाही बोला. जिल्ह्या नडू होता वेगळ्या नशेमध्ये होतो वाटतं. आणि त्यांच्यापेक्षा त्यांचे बाबा माझ्याशी कुठे बोलले, त्याने जेवणा विचारलं मी बाबा तर कदमवाडी. ओके, आय एम कदम, आय एम ऑल्सो कदम. डोंट वरी, बी हॅपी, डोंट वरी, आय एम ऑल्सो कदम. कदमवाडी महिला मंडळ, कदमवाडी. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ महिला मंडळ, कदमवाडी. 500 आले, 500 वसूल करून जाणार. टेन्शन नाही घ्यायचा, फक्त ऐकत राहायची, मानसिकता ऐकायची ठेवायची. बुवाला आल्या विचारायचं, रुपडा द्यायचा नाही, पण विचारायचं का बुवाला नाही मान्य केला, सांगायचं नाही. मी शोधतोय तुझा तात्काळ पक्षी जसा वाट बघतो ना पावसाची, असा आहे ना शोधतोय. भेटतच कुठं गणपती आज भेटलं शेवटच्या दिवशी. मला सायंकाळी रात्रीला भेटले आज यांचा कार्यक्रम करणार आहे. त्यांना विचारायचा सचिनवर मला विचारणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नको, तुला जमणार पण मला माहिती. फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो, तो तुम्हाला परवा पण विचारला. ऐका, हे परवा 1 मिनिट. महिला मंडळाने बक्षीस दिलाय, ऐका, थांबाला. 500 वसूल करावं, थांबाला. पहिला प्रश्न बोला, मी माझा दिलाय, तो मी सांगतो तुम्हाला काय दिलाय. पण गवळणी हे म्हणतात सारखे, मी कृष्ण बुवा, तू राधा. मला म्हणतात तू राधा बुवा, असं नाही. मी कृष्णाची बाजू, तुम्ही कृष्णाची बाजू मांडणार, मी राधेची मांडणार. तुम्ही शंकराची मांडायची, मी आदिमाईची मांडणार. तुम्ही ब्रह्माची मांडायची, मी मायेची मांडणार. असा विषय. मी काय राधा नाही, मला 2 पोर आहे. हो, मी फक्त बाजू मांडायला आलो. तुमचा गैरसमज व्हायला नको. बरोबर, वा वा वा, अशी शिट्टी आहे पाहिजे. 1 नंबर. परत एकदा होता कोण आहे 1 नंबर. घ्या ना आपल्या वारीला, घ्या मस्त शिट्टी वाजा. ऐका, इसको काय काय दात कशाला म्हणतात, कुठं यायला पाहिजे, ती पण कळली पाहिजे याला म्हणतात. खरोखर मस्त आवडला आपला. बोलायचं तो बघा, बोलायचं तो. तुम्ही सांगताना मी कृष्ण, बरं तुम्ही कृष्ण, मी राधा. आजच्या दिवसासाठी किंवा 3 तासासाठी राधा. मग तुम्ही मला सांगायचं की कृष्णाचं स्वरूप काय, कृष्णाचं स्वरूप काय. आणि म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न, माझा प्रश्न तुमच्याकडे आहे, ऑलरेडी दिलेला आहे. गोवाने मी विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावलाय. या शेपोड्यांसारखे आता मी यांना प्रश्न विचारणार. माझ्या ग्रंथाला माझाच अध्याय, माझीच होती तुमच्या काळात. विश्ववंदे ग्रंथातला मौली प्रश्न विचारला होता ना, ज्ञानेश्वरीचा 17व्या अध्यायातला. मोठ्या मनानं मान्य करा, यांच्या कार्य बदल बघतो. मी बोलू शकलो असतो,
वेळ मारून नेली असते त्या दिवशी, त्यांना नाही म्हटलं असतं मान्य नाही. कोणी विचार आलं असतं गळा पकडायला, कोण आलं असतं? कोण आलं असतं? 4 टाइम ह्या मी दिलं, यांचा गळा पकडायला मी गेलो सचिन दादा नाही गेलो, नाही गेलो. पण पुरावा आहे त्याचा, मी यांना हे उत्तर दिलेला माझा पुरावा आहे. पण मी त्या दिवशी वेळ मारून दिली, पण माऊली नाही रंगमंचावर खोटं बोलत त्याचा कार्यक्रम ही रंगभूमी करणार, बरोबर करणार. मी काही तुम्हाला शाप देत नाही, म्हणून शाहिरांना विचारलंय 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं नाव काय एवढं सांगायचं. वाघिवरे तेवढं सांगू नका बस, आणि कदमवाडी सांगू नका बस, एवढा काम करायचा. तुम्हाला माहितीये मला येणार नाही उत्तर, तरी पण सांगतो. तिसरा प्रश्न कोण एक देतोय, कृष्णाचं स्वरूप सांगा. सांगितले त्यांना पहिला, जो माझा मुख्य प्रश्न आहे तोही दिलाय त्यांना. आणि त्याला तिसरा प्रश्न असा आहे, महिला मंडळाने बक्षीस दिलाय काय? महिला मंडळातल्या कोणी जर सांगितलं तर त्याला माझ्याकडनं 500 रुपये आहे का? त्याने महिला मंडळ पण सांगायचं. फक्त तुम्ही चर्चा करा, पावसा चर्चा करायची, गोळा तर जमायचाच नाही असू दे, पण दुसऱ्या बारीपर्यंत तुम्ही द्यायचा. मी काय म्हणतोय नवरा आपल्याला लग्नामध्ये सोडव्यापासून अनेक दागिने देतो, अनेक दागिने देतो. पण एक दागिना असा आहे जी बायको आपल्या नवऱ्याला देते, आणि त्या दागिन्याचं तुम्ही नाव सांगायचंय, कारण तो दागिना आयुष्यभर आपल्या नवऱ्याला पुरतो. ह्या तुम्हाला प्रश्न. बायकांनी गोवाचं काम नाही, बायकांनी सांगितलं तरी चालेल. माझ्या महिला मंडळाला तुम्ही जे 500 दिले तर रिटर्न लगेच तुम्हाला रिटर्न गिफ्ट करून टाकणार. तुम्ही सांगायचं आहे नवरा आपल्या बायकोला अनेक दागिने देतो, बायको आपल्या नवऱ्याला असा एक दागिना देते. त्या दागिन्याचं तुम्ही नाव सांगायचं आणि म्हणजे शेवटचं गाणं म्हणायचं आहे का? शेवटचं गाणं हारे 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 हमको दिल से हारे. त्यांनी मला पत्त्याचा विषय दिला होता, गुलाम यांचा बादशाह यांचं सगळं कापलेला विषय, आणि तो विषय गायल्याच्या नंतर यांनी गोवानी मला एक विषय सुचला, तो विषय मी माझ्या पदात गायला. त्याच्यात माझा प्रश्न आहे, काय गोवाना बोलले आहे, खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा. खोटं बोलाल तर आपल्या कर्मान मारा, अजून भोगाल पत्ना. मी तुम्हाला शाप देणार नाही, मी काय मोठा नाही. ती रंगभूमीने तुम्ही बघून घ्यायचा कार्यक्रम तुमचा आहे, आपण नाही त्याच्यात पडणार. मग खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा. उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, अहो यावे नीट अभ्यास करून. जारे 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 बुवा, तुम्ही घरात जाय निघा, तुम्हाला बारी करायची आहे. हो, तुम्हाला पहिली बारी करायची आहे, नाही तर हो ते आताच जेवतील इकडे बघा. त्यांचा काय भरोसा नाही बाबा, त्यांना अशी झोंबवले म्हणून म्हणतोय. तुम्ही उत्तर यांच्याकडे मागायचं, बुवाकडे का बोलत असं ते सांगायचं. बोललेलं आहे आणि पुरावा आहे. आज बुवा काय करतो, कुठला पडवाचा शोधतोय तेवढाच मला बघायचा. शाहीर ऐका, खेळ नव्हे हा शाहीर 52 पत्त्याचा, इथे चालतो बोलबाला सत्याचा. उत्तर द्यावे सवाल माझा नित्याचा, अहो यावे नीट अभ्यास करून. जारे 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 गुरु घरी जारे. आता गुरु यांच्या घरात, यांचाच बाबा यांचा गुरु, कुठं जाणार ना हे मस्त स्वतः जाणार कुठं? त्यांचा गुरुच खोटं बोलतात. साहेब मी बोलतोय पुन्हा एकदा, जबाबदारीनं बोलतोय. तुमचे गुरुच जर खोटे बोलणार आहे तर तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा काय करायचं? तरी पण म्हणतोय जा रे गुरु घरी जा रे, हर नको अकलेचे तोड उतारे. जा रे
तुम्हाला शुभेच्छा वा शब्दाची मर्यादा राखून कार्यक्रम केलाय वाघिवरे गावात पहिल्यांदा आलो आणि पहिल्या फेरीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा पहिली फेरी संपवतो जय जय महाराष्ट्र Thank you.